गेल्या 7-8 दिवसांपासून पुण्यात पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही. कपडे सुकत नाहीत. पाण्याचा तर आपला वेगळाच प्रॉब्लेम सुरू आहे आणि आज त्यातच वीराच्या 10 महिन्यांच्या फोटोशूटची तयारी सुद्धा करायची होती. पण सगळा प्लॅन चेंज करावा लागला. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज सकाळी नाश्त्यासाठी इडली सांबर बनवलं होतं आणि इकडे बघा, घरभर कपडे वाळत घातलेत. पावसामुळे कपडे काही सुकायचं नावच घेत नाहीत. मशीन लावायचं म्हटलं तर पाणी नसतं. तुमच्याही घरी अशीच परिस्थिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिला इडलीचा कुकर झाला की वीराचे डॅडा नाश्ता करून मार्केट यार्डमध्ये गेले. आता हा दुसरा कुकर लावला होता. मी पण नाश्ता करून घेतला आणि ते येईपर्यंत वीराला खायला भरून आंघोळ घालून झोपवलं. अहो, मार्केट यार्डमधून भरपूर भाज्या, फळं घेऊन आलेत. पावसाळ्यात बाहेरून आणलेल्या भाज्यांना ना खूप माती लागलेली असते. त्यामुळे त्या लगेच धुवून, सुकवून व्यवस्थित ठेवाव्या लागतात, नाहीतर लवकर खराब होतात. आज ते मार्केट यार्डला एक वेगळीच गोष्ट आणायला गेले होते. पण ती गोष्ट आणायची सोडून आहे ना, बाकीचं सगळं घेऊन आले. आता काय आणायला गेले होते तेच सांगते तुम्हाला. आज आम्ही वीराचं 10 महिन्यांचं फोटोशूट करणार होतो. पहिल्यापासूनच आहे ना, तिच्या फोटोशूटची, मंथली फोटोशूटची म्हणजे आम्ही ना एक थीम ठेवलेली आहे. ती म्हणजे फ्रूट थीम आणि त्या महिन्याच्या ड्रेसला मॅच होईल असं फ्रूट निवडायचं. आता आम्ही तिच्यासाठी प्रत्येक महिन्याला नवीन ड्रेस नाही घेत. पाहुण्यांकडून जे गिफ्ट्समध्ये ड्रेस मिळाले असतात ना, त्यातूनच मॅचिंग फ्रूट शोधून फोटोशूट करतो. कारण लहान मुलांचे कपडे खूप लवकर छोटे होतात. त्यामुळे उगाचच महागडे ड्रेस घेण्यात काहीच पॉईंट नाही, असं आम्हाला तरी वाटतं बरं का. आज तिच्या ड्रेसला मॅच होईल म्हणून लिची आणायची ठरवलं होतं. पण मार्केटमध्ये लिची 800 रुपये किलो होती आणि 10 हा आकडा तयार करायला जवळपास 1.5 ते 2 किलो लिची लागली असती. एवढे पैसे फक्त फोटोशूटसाठी खर्च करणं योग्य वाटलं नाही. कारण एवढी लिची आम्ही घरी पण खाऊ शकलो नसतो आणि मग ती खराब होऊन गेली असती. मग मी त्यांना म्हटलं, तिच्या ड्रेसला पिंक पेरू छान मॅच होतील. मग ते पेरू घेऊन आले आणि खरंच ते ड्रेससोबत छान मॅचसुद्धा झाले. ते तुम्ही आता व्हिडिओत पुढे पाहूच शकता. आता बघा, सगळी फळं वगैरे धुवून सुकायला ठेवतीये. मग लगेच मी मेथी निवडायला घेतली. ओमनीही मला हेल्प केली, त्यामुळे पटकन निवडून झालं. पण मेथीमध्ये इतकी माती होती की 4-5 वेळा धुवावी लागली. पावसाळ्यात पालेभाज्या स्वच्छ धुण्यासाठी एकतर खूप पाणी लागतं आणि त्यात आमच्याकडे ना पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे. पण चला असो, काम तर काय आपलं थांबत नाही. त्याबरोबर कोथिंबीरही निवडून धुतली. पालक मात्र फार खराब नव्हता, पण वीराच्या डॅडानी पालक पिशवीत सगळ्यात खाली ठेवून त्यावर कैऱ्या, बटाटे आणि बाकीचं सामान ठेवलं. त्यामुळे पालकाची पानं थोडी चिरडली गेली. आणि अहोंनी ना मस्त कैऱ्याही आणल्या आहेत. याचं मी झटपट फोडणीचं लोणचं बनवणार आहे. ते आम्हाला ना खूप आवडतं. तुम्हालाही त्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी शेअर करेल. ही सगळी कामं करताना ना जवळजवळ 1.5 तास कसा गेला ते कळलंच नाही. व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्ड असल्यामुळे पटकन दिसतं, पण प्रत्यक्षात ना यात खरंच खूप वेळ जातो. तोपर्यंत वीरा झोपेतून उठली होती. मग आम्ही तिच्या फोटोशूटची तयारी सुरू केली. मी इकडे पेरू कट करून इकडे डेकोरेशन करून घेत होते. डेकोरेशन काही फार जास्त करायचं नव्हतं, पण तोपर्यंत वीराचे डॅडा तिला रेडी करत होते. तिला ड्रेस घालून तयार केलं आणि बघा ती कसे तिच्या डॅडाचे केस विंचरतीये. असं काही बघितलं की मन अगदी भरून येतं. आणि एक आई बाबा म्हणून आहे ना, आपल्याला त्यांच्या प्रत्येकच गोष्टीचं खरंच खूप कौतुक सुद्धा वाटत असतं. विरू सुटतोच आहे बाबू, डॅडाचं नाहीये. डॅडाचे नको केस विंचरू. नंतर मग मी तिला ना मस्त असा हार्ट शेपचा छोटासा काजळाचा टिक्का लावला. त्यावर थोडीशी पावडर लावली जेणेकरून तो पुसला जाऊ नये. नाहीतर काजळ पुसण्यात वीरा मॅडम एकदम माहीर आहेत. आणि फोटोशूटला सुरुवात केली. आमच्या प्रत्येक महिन्याच्या फोटोशूटमध्ये तिच्या हातात त्या थीमचं फ्रूट असतं, जेणेकरून ती त्याला नादवेल. पण ती काय करते, कंटिन्यू ते तोंडात घालते. पहिलं तर तिला खायचं कळत नव्हतं म्हणून नुसतं तोंडात घालायची, पण आता मात्र लगेच खायला सुरुवात करते. म्हणून तिच्या प्रत्येक फोटोत ती खातानाच दिसते. चल चल चला.
लावतो जा मामाकडे ये. आज म्हटलं तिचा उभा राहून ये, एक ये, फोटो ये, काढूया, ये. कारण आता ती ये, चांगली ये, उभा ये, राहते ये. आणि बऱ्यापैकी चालते, दर तुला, त्यामुळे दर. हा मुमेंट ही कायमचं जपून ठेवायचा होता. दर. पण फोटो काढणं ये. काही एवढं सोपं नव्हतं. बघा चल, ना, दर. माझ्या भोवतीच कशी गोल गोल फिरत होती. शेवटी कसं बसं 1-2 छान फोटो मिळाले. आणि तिची एक सवय ना खूप क्यूट आहे. ती काहीही खात असली ना दुसऱ्यालाही खाऊ घालते. तिच्या इवलूशा ये, ये, हाताने. ये. आणि खूप गोड वाटतं ते. बघा ना, तिच्या मामाला आता कशी पेरू खायला देती येते. आणि फोटोशूट करताना अजून एक गंमत झाली. तिच्या डॅडाचा फेवरेट प्लेअर म्हणजे रोनाल्डो, आणि मे बी त्या दिवशी फुटबॉलची मॅचसुद्धा होती. मग त्यांचं असं म्हणणं होतं की वीराचा फुटबॉलसोबतही एक फोटो काढूया, म्हणून त्यांनी तिच्यासमोर फुटबॉल आणून ठेवला, पण तिने तो फेकूनच दिला. ते बघून आम्ही इतकं हसलो ना, शेवटी फुटबॉलसोबतचा फोटो काही झालाच नाही. इकडून ये. आजीला म्हणा बघा आजी कपडे बघा कशी दिसत्यात. अहो बरं दाखवा आजीला. हा का फोटोशूट झाल्यावर आम्ही माऊला व्हिडिओ कॉल केला, कारण आम्हाला इवंशदादाच्या आजीसोबत बोलायचं होतं. कारण वीराने आज जो ड्रेस घातला होता ना, तो त्यांनीच तिला गिफ्ट दिला होता. त्यानंतर तिची आणि तिच्या डॅडाची थोडीशी मस्ती सुरू झाली. थोडा वेळ खेळली आणि मग खिडकीजवळ जाऊन उभा राहिली. ही खिडकी म्हणजे तिची सगळ्यात आवडती जागा. दिवसातून 1-1.5 तास तरी ती इथे उभे राहून बाहेरचं सगळं बघत असते. आता तर बेडवरूनही ती स्वतःच खाली उतरते. आम्हालाच भीती वाटते, पण तिला स्वतःच सगळं करायचं असतं. आणि बघा इतक्यात कुठे निघाली माहिती आहे का? परत पेरू. वीरू वीरू कुठं चालली. कुठं चालली. मग आधी पटकन फोटोशूटचं सगळं आवरून घेतलं. नंतर पेरूचं झटपट चाट बनवलं. त्यासाठी पेरू कापून त्यामध्ये कश्मीरी लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला घालून सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि आपलं मस्त असं पेरू चाट तयार झालेलं आहे. नंतर मी डायरेक्ट संध्याकाळचंच थोडंसं शूट घेतलं. इकडे वीराचे डॅडा तिला फुटबॉल कसा खेळायचा ते शिकवत होते. आधी त्यांनी 2-3 वेळा दाखवलं आणि मग तिने स्वतःच बॉलला किक मारायला सुरुवात केली. ते बघून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आता तुम्ही पण पहा, तुम्हाला सुद्धा मी पुढं दाखवते. मारायचं बाबा, हा असं मारायचं. हा हा गोल. हा हा चला अजून पुढे. गोल. पोरगी उचल बाबा. थांबा इथनं पळत पळत यायचं आता. हा हा चला मारा गोल. हा चला चला चला. ये गोल. गेला पुढे. थांब 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 थांब. हा पेनल्टी आता आपल्याला. चला थांबा. हा ये मार गोल. यो संध्याकाळी पावसामुळे आमच्या गॅलरीतून बाहेरचं वातावरण खूप सुंदर दिसत होतं. आमच्या बिल्डिंगच्या मागे काहीतरी फंक्शन असेल, त्यामुळे केलेलं डेकोरेशनही गॅलरीतून खूप सुंदर दिसत होतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय.